नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय वांग्याची मस्त अशी भाजी. तिला काही लोक खारं वांग असं सुद्धा म्हणतात. तर मला काटेरी वांगे अवेलेबल नाही झाले. तुम्हाला जर अवेलेबल झाले तर तुम्ही तेच यूज करा. तर आज आपण याचे खारं वांग बनवू. तर त्यासाठी आपण वांग्याला चिरून घेऊया मस्तपैकी. थोडंसं देठ काढते मी, खूप मोठं देठ येतं. पूर्ण वांग ठेवायचं आहे आपल्याला. तो उभे 4 कट मारून घ्यायचे, 4 भाग झाले पाहिजे. त्यानंतर आता पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि मिठाच्या पाण्यामध्ये चिरलेले वांगे आपण टाकून घेऊ. अशाच पद्धतीने सगळ्या वांग्याला आपल्याला कट करून घ्यायचं. तर लक्षात ठेवायचं की खारं वांग करण्यासाठी वांगे छोट्या छोट्या साईजचे पाहिजे आणि काटेरी भेटले तर उत्तम, कारण काटेरी वांग्याला एक छान अशी चव असते. आता आपले सगळे वांगे चिरून झाले. आता आपण वांग्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊ आणि त्यामध्ये सुकं खोबरं टाकू. आपल्याला मस्त असं लालसर होईपर्यंत सुकं खोबरं परतून घ्यायचं. आता आपलं खोबरं मस्त असं भाजलंय, आपण त्याला काढून घेऊ. आता पॅनमध्ये थोडेसे धणे सुद्धा भाजून घेऊ. तशा पद्धतीने धणे भाजून घ्यायचे, जास्त नाही भाजायचे. आता आपण याला काढून घेऊ. आता पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. थोडंसं तेल घालते वरून. शेंगदाणे थोडेसे भाजत आले की त्यामध्ये थोडेसे तीळ घालून घ्यायचे. तीळ आणि शेंगदाणे खरपूस भाजले गेले, आपण त्याला काढून घेऊ. आता आपण भाजलेला सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्येच अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची घालून आता आपल्याला इथंच त्यामध्ये आपले मसाले टाकून घ्यायचे. मसाल्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद, धना पावडर आणि गरम मसाला घालून थोडेसे जिरे पण ऍड करून घेऊ. आता मसाल्यामध्ये आपली थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि आपल्याला आता हे मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सर मधून फिरवून घ्यायचंय. एवढं जाड भरड पाहिजे आपलं. तर आपला मस्त असा मसाला तयार झालेला आहे. आता आपल्याला हा वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आपण वांग्याला पाण्यातून मस्त निथळून घेऊ पूर्णपणे. तुम्ही इथं बघू शकता, आपण त्याला मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं, त्यामुळे आतमध्ये अजिबात काळे नाही पडले. तर चला आपण आता मसाला भरून घेऊ. पूर्णपणे मसाला असा वांग्याच्या आतमध्ये भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि घट्ट असं वांग बंद करून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वांगे भरून घ्यायचे. आता आपले सगळे वांगे भरून झालेले. उरलेला मसाला सुद्धा आपण वापरणार आहे. तर चला आता पुढची प्रोसेस करू. आता गॅसवर कुकर गरम करून घ्या. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आपल्याला. त्यामध्ये आता आपण घालून घेणार आहे थोडीशी मोहरी तडतडली की त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेऊ, थोडासा कढीपत्ता आणि आता बारीक चिरलेला कांदा घालू. त्यात आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा. आपला कांदा आता लालसर असा परतला गेलेला आहे. आता आपण त्यामध्ये वांगी घालू. आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स झालं, झाकण ठेवून 1-2 मिनिटाची वाफ काढून घेऊ. आता आपण झाकण काढून बघू. थोडासा वांग्याचा कलर चेंज झालाय. आपण याला हलवून घेऊ व्यवस्थित आणि आता यामध्ये उरलेला आपला मसाला घालून घेऊ आणि 1-2 मिनिट परतून घेऊ. तुम्ही कुकरमध्ये ही भाजी बनवलीत ना, तर तुम्हाला जास्त तेलाची पण गरज पडणार आणि भाजीला तरी सुद्धा येईल. आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचंय. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालू. कोथिंबीर जरा जास्तच घालून घ्यायची. तुम्ही चव बघून त्यामध्ये थोडंसं मीठ ऍडजस्ट करू शकता. याला नॉर्मल पेक्षा थोडंसं कमीच पाणी ठेवायचं, कारण कुकरमध्ये शिजायला जास्त पाणी नाही लागत. त्यामध्ये थोडंसं हिंग घालून घेते. मी आधी टाकायचं विसरली होती, तुम्ही फोडणीमध्येच टाकू शकता. सगळं मिक्स करून मस्त कुकरचं झाकण लावून घेऊ आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला. एकदम मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या. 2 शिट्ट्या झाल्या आपल्या आणि कुकरची वाफ सुद्धा निघाली. तर आता आपण उघडून बघू. आपलं मस्त असं खारं वांग तयार झालेलं आहे. मस्त अशी तरी आली आहे, तुम्ही बघू शकता. आणि 2 शिट्ट्यामध्येच आपलं वांग सुद्धा मस्त असं शिजलेलं आहे. बघू शकता, मस्त असं वांग शिजलंय. आपली मस्त अशी खाऱ्या वांग्याची भाजी तयार आहे. तुम्ही याला भाकरी किंवा भातासोबत, चपातीसोबत, कशासोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.